नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सन्मती धावली जळीतग्रस्तांच्या मदतीला, माणुसकीची ऊब देत संसार उभा करण्याचा दिला आधार. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुई येथील हुल्ले गल्लीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 4 कुटुंबियांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही क्षणात कष्टाने उभारलेला संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळीतग्रस्त कुटुंबावर मोठे संकट ओढावले. मात्र या संकटाच्या काळात सन्मती संस्कार मंचने माणुसकीची नाळ जपत मदतीचा हात पुढे केला. 8 ऑगस्ट रोजी घडलेल्या या दुर्घटनेत सुभाष हुल्ले, पदुबाई हुल्ले आणि प्रकाश हुल्ले यांच्या घरांना आगीने वेढा दिला. आगीची तीव्रता एवढी होती की घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे तसेच मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. धान्याचे हौद देखील आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे वितळले. आग विझवण्यासाठी अनेक युवक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संघटना पुढे सरसावल्या. सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगले यांनी तातडीने मदतीचा निर्णय घेतला. त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी सुरेश चौगले यांच्यासह विजय भोकरे, सुरेश आवटी, डॉक्टर जयपाल चौगले, कैलास आवटी, अभय चौगले, प्रकाश पाटील यांच्यासह मंचचे संघटक व संघटिका जळीतग्रस्तांच्या घरी मदत घेऊन पोहोचले. संसारोपयोगी वस्तूंसह आवश्यक साहित्य देत मंचच्या कार्यकर्त्यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना मानसिक आधार दिला. संकटाच्या काळात आपली छोटीशी मदत ही पीडित कुटुंबियांसाठी मोठा आधार ठरू शकते, या भावनेतून ही मदत करण्यात आली. यावेळी जळीतग्रस्त कुटुंबातील महिलांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. त्यांच्या दुःखात सहभागी होत सुरेश चौगले यांनी पुन्हा आपण उभे राहूया, यासाठी लागेल ती मदत आम्ही करू, कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही, असा आधार दिला. जळीतग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉपचा मदतीचा हात. जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी सन्मती संस्कार मंचचे कार्यकर्ते गेले असता तेथील ग्रामस्थांनी कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुलाचा शैक्षणिक प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी लॅपटॉपची आवश्यकता असल्याचे सांगितले. घरातील शैक्षणिक साहित्य आगीत जळून गेल्याने लॅपटॉप मिळाल्यास विद्यार्थ्याला मोठी मदत होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. ग्रामस्थांची मागणी ऐकताच सुरेश चौगले सरांनी तात्काळ लॅपटॉप देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दुधगावचे कैलास आवटी यांनी दुधगावमधील सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आणि युवकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत दुधगाव येथील PC केअर सेंटरचे मालक दीपक आडमुटे यांनी आपल्या दुकानातील लॅपटॉप जळीतग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याला देण्याचं आश्वासन दिलं. कैलास आवटी यांच्यासह युवकांच्या उपस्थितीत हा लॅपटॉप विद्यार्थ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घर आगीत जळाले, मात्र शिक्षणाची वाट अंधारात जाऊ नये, यासाठी समाजाने पुढे केलेला हा मदतीचा हात माणुसकीचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला आहे. आगीने घरे जळाली असली तरी सन्मती संस्कार मंचसह ग्रामस्थांनी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने माणुसकीचा दिवा मात्र तेवत राहिला. राखेतून पुन्हा नव्या संसाराचा अंकुर फुटावा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये, यासाठी समाजाने दिलेला हा मदतीचा हात जळीतग्रस्त कुटुंबासाठी आशेचा किरण ठरला आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याचं आवाहन सन्मती संस्कार मंचच्या वतीनं करण्यात आलं आहे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.